दिसतात आणि जीव त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. देह या ठिकाणी धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. यमदूत बाहेर ओढतात. ही जी दोघांची चाललेली ओढताना आहे ना, त्यावेळीच जीवाचं आणि देहाचं संभाषण चालू असतं. हा देह त्या जीवाला सांगत असतो की बाबा नको रे जाऊ जीवा, नको रे जाऊ जीवा. त्यावेळेस तो जीव सांगत असतो, अरे मला काही गरज नव्हती, तुझ्यामुळं हे कर्म भोगायची पाळी आली, कर्म करायची पाळी आली. आता भोग कोणाला चुकणार आहे का? भोग द्यावा लागणार आहे. केले कर्म झाले, याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती, मग भोग देण्यासाठी जावं लागणार आहे. केलेल्या कर्माची फळ भोगावी लागणार आहे. तिथं सुट्टी नाही. म्हणून हे विश्लेषण नावाचं दुःख आहे. आणि जीव जाताना देह नको म्हणत असतो आणि देह सांगत असतो की बाबा तुझ्यामुळं मी या मृत्यू लोकांमध्ये, या बंगल्यामध्ये 70-80 वर्ष राहिलो. जर तू माझी संगत सोडली तर मला 3 तास सुद्धा या ठिकाणी राहू देत. काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार. भावकी पाहुणे रावळे सर्व येतात आणि सांगतात की बाबा याला बाहेर काढा, याचा भूमीला भार झालेला आहे, उचला. आणि हे असणार विश्लेषण दुःख आणि आगामी दुःख ज्या वेळेस यमदूत येतात, ते यमदूत त्याला दिसतात. यमदूत फक्त दोघांनाच दिसतात. एक गावातील कुत्र्यांना आणि ज्याच्यासाठी आले त्या आपल्याला दिसत नाही. कारण कुत्र्यांनाही काय दिसतात? ज्यावेळेस पांडव निजधामाला निघाले त्यावेळेस धर्मराजा बरोबर कुत्रही बरोबर गेलत, परंतु स्वर्गापर्यंत गेलं आणि वापस आलं. पण वापस आलं परंतु यमदूत कसे आहेत ते पाहून आलं. आणि ज्या गावातील व्यक्ती जाणार आहे त्याच्या आदल्या दिवशी ते यमदूत या लहान पिल्लापासून म्हाताऱ्या कुत्र्यापर्यंत दिसतात. आणि ती पाहिल्याबरोबर यांची बोबडी वळते. त्यांना गुंतता येत नाही. ती बोबडी वळल्यामुळं फक्त वर तुतर करून ओ एवढंच करतात. कसं? जर समजा एखादा सुशिक्षित माणूस आहे, भित्र आहे, आणि तो जर माणूस बाथरूम मध्ये गेला आणि बाथरूम मध्ये मग गेल्यानंतर दरवाजा लावला आणि त्याला जर एखादी पाल किंवा झुरळ नजर पडली, तो भित्रा असल्यामुळं त्याला झुरळ म्हणता येत नाही. ते झुरळ म्हणतं आणि दरवाजा तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. तसं कुत्र्यांची अवस्था होते. पाहिलेलं असतं, भुंकता येत नाही, फक्त भेदरलेले असल्यामुळं फक्त वर तोंड करून रडत असतात. ही कुत्रीची अवस्था. माणसाची अवस्था काय होत असेल? एखाद्या व्यक्तीचा जर प्राण जात असेल तर कितीही धनी माणूस असू द्या, त्या ठिकाणी बसलेला असू द्या, त्यावेळेची जी अवस्था आहे ना, अवस्था पाहिल्यानंतर जवळ बसणाराला सुद्धा ती अवस्था पाहत नाही. ते शेजाऱ्याकडे पळत जातो. नाना आहेत का घरी? नाना काय झालं? काय आमचं तात्या कसं तरी करायलो, कसं तरी करायलंय, मला सांगा. हे कोण म्हणतं? बाजूला बसलेला व्यक्ती. मग बाजूला बसलेल्या व्यक्तीची जर ही अवस्था होत असेल तर त्या दोघांची काय अवस्था होत असेल? देहाची आणि जीवाची. मग ही असणारी अवस्था म्हणजे आगामी दुःख आहे. आगामी, मग आगामी दुःख अनुताप, मोहजन्य, विश्लेषण, आगामी या 4 दुःखाचं एकत्रीकरण म्हणजे मृत्यू आहे. 4 दुःखाचं मिळून होणार दुःख म्हणजे मृत्यू आहे. मृत्यू सहजासहजी येत नाही. मृत्यू का ठरलेली वेळेवर येणारच आहे. तुम्ही कुठेही बसा,
कशातही बसा मृत्यू सोडत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की हा देह नाश पावणार आहे. नाशिवंत देह जाणारे सफळ. आयुष्य खातो काळ सावधान. विठोबा रखुमा क्षणक्षणी हाती करावा विचार. क्षणक्षणी हाती करावा विचार. क्षणक्षणी हाती करावा विचार.
व्यक्तीला ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं त्या ठिकाणावर म्हणजे झोपवलेलं असतं त्या ठिकाणावरून उठवून बसवायचं असतं त्या ठिकाणी एक पिंड द्यायचा असतो. उंबरेच्या बाहेर आल्यानंतर एक पिंड द्यायचा असतो. उंबरेच्या बाहेर आल्यानंतर तिथं पिंड दिल्यानंतर तिसरा पिंड ज्या ठिकाणी त्या प्रेताला स्नान घालायचं असतं त्या ठिकाणी पिंड द्यायचं असतं. स्नान घालत असताना पहिलं स्नान जिवंत आहे तोपर्यंत कुठं असतं? बाथरूम मध्ये. आणि मेल्यानंतर रस्त्यावर. तुम्ही कितीही मोठे बाथरूम बांधा, 5 लाखाचं बांधा, 10 लाखाचं बांधा, मार्बल बसवा, शावर बसवा, काही करायचं करा, पण शेवटची आंघोळ रस्त्यावरती. आणि रस्त्यावरती असून शेवटी पाटावरती असते. पाटच का ठेवायचा? पाटच का ठेवायचा? तर हे आपला देह जो निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये पृथ्वी नावाचे एक तत्व आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश 5 तत्वापासून निर्माण झालेला हा देह पृथ्वीचा तत्व आपल्यातून निघून गेलेला असतं. परत त्याचा आपल्याशी संपर्क येऊ नये म्हणून पाठ ठेवायचा आणि त्या प्रेताला आंघोळ घालायची. आणि आंघोळ घालत असताना असणाऱ्या घरातील स्त्रिया, भावकीतील स्त्रिया आंघोळ घालत असतात. बाकीचा पुढचा विधी असणारे भावकीतील तिरडी बांधण्याचं काम चालू असतं. काय? तिरडी बांधण्याचं. असणारा घरातील व्यक्ती, मग घरात जर समजा त्या असणाऱ्या मृतात्म्याला 4 मुलं असतील, 5 असतील किंवा 1 असेल, हा पुढचा जो विधी आहे पहिल्या दिवसापासून 13व्या पर्यंतचा तो विधी फक्त एका व्यक्तीने करायचा. मग थोरला असेल, मधला असेल, धाकटा असेल, गरुड पुराणानं तो वय मर्यादा किंवा तसं सांगितलेलं नाही. फक्त घरातील एका व्यक्तीनं करायचं. घरातील जी व्यक्ती आहे त्यांनी असणार मातीचा घट घेऊन आंघोळ करून प्रेताला आंघोळ घालतो. त्याच्या समोर अग्नी निर्माण करून त्याच्यावरती तो मातीचा घट ठेवून पाणी ठेवायचं असतं. तोपर्यंत भावकीतील बाकीच्या व्यक्तींनी तिरडी बांधायचं काम करायचं असतं. मग तिरडीला 2 उभाट आणि 3च आडवाट असतात. 2 उभी लाकडं, 3 आडवी लाकडं. कारण का? हा आपला असणारा देह पंचतत्वापासून मिळालेला आहे म्हणून 5च लाकडं वापरावी लागतात. 6वं लाकूड वापरत नाही. तुम्ही पहा, जर ते सामान आणायला गेलं ना बोर्डाचे हित, तर ते 2च मिळून देतात आणि 3 कामट्या बांधण्यासाठी आणि शिकाळीसाठी वेगळ्या 3 कामट्या. शिकाळीला 3च कामट्या का वापरतात? चौकोनी गोल का होत नाही?
जर आपण मातीचा घट घरामध्ये असताना आपण कुठे ठेवतो? शिक्यावरती. शिक्यावर कसं असतं? गोल. किंवा पहिली जुनी लोक आपल्या शाळेच्या फुटक्या पाट्या हापराच्या पाठी फुटली की ती चौकून राहिलेला आहे त्याला 4 बाजूला गोरं बांधायच्या, शिक तयार करायचं. परत परत मातंग समाजामध्ये ते दाव्याचं वाकाचं शिक निघालं. मग ते चौकोनी शिकत त्या मडक्याला त्यावेळेस असतं. मग या ठिकाणी का होत नाही गोल किंवा चौकोनी? त्रिकोणीच का होतो? तर हा असणारा देह 3 गुणापासून निर्माण झालेला आहे. सत्व, रज आणि तम या 3 गुणापासून हा देह निर्माण झालेला असल्यामुळे 3 कामठ्याचा शिक तयार केलेला असतं त्रिकोणी. तर मातीचाच घट का? एखादा अंबानी सारखा, टाटा बिर्ला सारखा आहे की जर म्हटला की मी फार मोठा आहे, माझ्याकडे पैशाला कमी नाही, सोन्याचं एखादा माठ बनवणार चालत नाही. कारण का? तर या देहाची इथून गेल्यानंतर स्मशानभूमीमध्ये मातीच होणार आहे, म्हणून मातीचा घट वापरलेला असतो. आणि प्रेताला आंघोळ घालून तिरडीवरती बांधल्यानंतर घरातील असणाऱ्या स्त्रियांनी त्या प्रेतासमोर जे पंचारती लावून ठेवलेलं ताट असतं ते ताट घेऊन त्या प्रेताला ओवाळायचं असतं, हार घालायचा असतो आणि ओवाळल्यानंतर शेवटच्या स्त्रीपर्यंत ते ताट खाली ठेवायचं नाही. शेवटच्या स्त्रीनं ओवाळल्यानंतर ते ताट ज्या ठिकाणी पेट ठेवलेलं आहे त्या ठिकाणी 13 दिवस दिवा तेवत ठेवायचा असतो. तिथून उचलल्यानंतर 20व्यावरती गेल्यानंतर एक पिंड द्यायचा. 20व्यावरती पिंड दिला की तिथून उचलायचं. स्मशानभूमीत गेल्यानंतर प्रेत दक्षिण उत्तर ठेवायचं आणि दक्षिण उत्तर ठेवल्यानंतर ज्या ठिकाणी चिता रचायची ती जागा मंत्रोच्चारानं पवित्र करायची. आता ते राहिलं नाही. त्या ठिकाणी दर्भाच्या गाडीनं आडव्या 3 रेषा ओढायच्या असतात. त्या ठिकाणी परत 2 पिंड द्यायची. आणि ज्यांनी मातीचा घट घेतलेला आहे म्हणजेच मराठी भाषेत ज्यांनी शिंकाई धरलेले आहे त्या व्यक्तीनं बाजूला बसून अग्नी निर्माण करायचा असतो. आणि अग्नी निर्माण करेपर्यंत भावकीतील पाहुणे रावळ्यांनी चिता रचायची. चिता रचल्यानंतर पेट मांडायचं असतं. पूर्ण पेट झाकायचं. झाकल्यानंतर मातीचा घट धरलेला व्यक्ती आहे त्यानं सचेल स्नान करायचं, माठ भरून आणायचा आणि असणाऱ्या त्या पेताला आपले वडील असतील किंवा आई असेल त्यांना जलांजल द्यायचं असतं. जलांजल देत असताना डाव्या हातानं अंगठ्यानं द्यायचं असतं. कारण ही क्रिया सर्व अपसव्य आहे, शुभ नाही. मृत व्यक्तीची विधी करत असताना अपसव्य असतात. त्याच्यामुळे सर्व धाव्याला सुद्धा या बोटाचा नियम आहे. हे बोट वापरत नाही, फक्त हे बोट वापरतो. आणि जलांजल देत असताना अंगठ्यानं द्यायचं असतं. धाव्याचा विधी करत असताना किंवा साधाचा विधी करत असताना या बोटाने विधी करायचा असतो. कारण हे अपसव्य आहे. आणि जलांजल दिल्यानंतर तोंड झाकल्यानंतर त्याला भडाग्नी द्यायचा असतो. भडाग्नी देत असताना आपल्याकडे नियम आहे पायाकडून. कारण पिक्चर मध्ये पाहतात पायाकडून देतात म्हणून कृतिज्ञच उतरतो. पायाकडून द्यायचा नसतो अग्नी. अग्नी देण्याची दिशा आहे आग्नेय दिशा. पेटाच्या डोक्याजवळ कानाजवळ उभा राहून उजव्या हाताला कानाजवळ उभं राहायचं. म्हणजे प्रेत जर दक्षिण उत्तर असेल तर आग्नेय दिशा कुठल्या बाजूला येते? त्या आग्नेय दिशेला उभा राहून अग्नी द्यायचा असतो. अग्नी दिल्यानंतर त्या असणाऱ्या व्यक्तीनं जो पाण्यानं भरलेला घट आहे तो खांद्यावरती घेऊन त्या प्रेताला 3 प्रदक्षिणा मारायची. 3 प्रदक्षिणा मारत असताना सव्य प्रदक्षिणा मारायच्या नाहीत. मंदिराला तुळशीला प्रदक्षिणा घालतो अशा मारायच्या नाही. उलट प्रदक्षिणा घालायच्या आणि
प्रदक्षिणा मारत असताना आपल्या जो व्याही आहे, सोयरा आहे, त्याच्या हातामध्ये तो असणारा जीव खडा, म्हणजे 20व्यावरती जे बंधन तोडण्यासाठी खडा वापरलेला असतो तो खडा त्या सोयऱ्याच्या हातात दिलेला असतो. आणि पहिली प्रदक्षिणा झाल्याबरोबर त्याला छिद्र पाडलं जातं, त्यातलं पाणी पाठीमागे सोडलं जातं. अशा 3 प्रदक्षिणा झाल्या की 3ऱ्या प्रदक्षिणेला त्या असणाऱ्या व्यक्तीनं उत्तरेकडे तोंड करायचं असतं, मातीचा घट पाठीमागे सोडून द्यायचा असतो आणि छातीवरती हात ठेवून बोंब मारायचे असते. झाल्यानंतर पाठीमागे घट सोडून द्यायचा, छातीवरती हात ठेवायचा आणि बोंब मारायची असते. फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. बोंब का हाणायची तर त्या असणारे हिमधर्माला सांगे, आतापर्यंत आमचे वडील आमच्या जवळ होते, आज तुमच्या ताब्यामध्ये दिलेले आहेत. हा विधी झाल्यानंतर, फडाग्नी दिल्यानंतर असणाऱ्या घरातील लहान थोर सर्व आप्तेष्ट मित्रांनी सर्वांनी मिळून ईशान्य दिशेला बसून त्याच्या नावानं जे काही चांगलं वाईट कर्म केलेलं आहे त्याचं गुणगान गाऊन आपले असणारे आसू त्या ठिकाणी मोकळे करायचे. मग तिथं 1 तास नाही 3 तास रडत बसा, त्याच्या नावानं गुणगान गात 3 तास रडत बसा. आणि उठल्यानंतर सचल स्नान करून घरी यायचं आणि घरी आल्यानंतर जमिनीवरती न पाय ठेवता, फरशी असेल किंवा लाकडी फळी असेल किंवा दगड असेल त्याच्यावरती पाय ठेवून आपल्या असणाऱ्या ज्या ठिकाणी पीठ ठेवलेलं आहे त्या ठिकाणी जायचं असतं. आणि गेल्यानंतर पहिल्या दिवशी लिंबाचा ढाळा त्या ठिकाणी टाकायचा. तिसऱ्या दिवशीचा विधी हा सम दिवसावर करता येत नाही. म्हणजेच दूध घालणं आपल्या मराठी भाषेमध्ये, गरुड पुराणामध्ये त्याला दूध घालणं म्हणतात आणि आपल्या मराठी भाषेमध्ये राख सावरणं किंवा आस्ती संचय म्हणतात. तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी हा विधी करावा लागतो. आपल्याकडे हिंदू धर्माप्रमाणे तिसऱ्या दिवशी आहे. तिसऱ्या दिवशी तो विधी झाल्यानंतर जो आश्मा नावाचा खडा आहे, जीव नावाचा खडा आहे, तो खडा ज्या ठिकाणी दिवा 13 दिवस ठेवलेला आहे त्या ठिकाणी तो खडा ठेवायचा असतो. झाडाला बांधून कुठेही ठेवायचा नाही. त्याच्या पाठीमागचं कारण आहे, या देहावरती जन्माला आल्यापासून म्हणजे आईच्या उदरात पहिल्या महिन्यात आहे तेव्हापासून या देहावरती 16 संस्कार होत असतात. मग आपल्यावरती 16 संस्कार आता झालेले, कुणी हात वर करून सांगा की माझ्यावरती 16 संस्कार झालेले आहेत, आपलं 1 रुपया बक्षीस. कुणावरतीही माझ्या सगळं 16 संस्कार झालेले नाहीत. मग हे 16 संस्कार होण्यासाठी तो असणारा जीव खडा त्या दिव्याच्या समवेत ठेवायचा असतो. 13 दिवस दिवा लावायचा असतो. आपल्याकडे 9-10 दिवस नियम आहे. गरुड शास्त्राने सांगितले 13 दिवस दिवा लावायचा. आणि 13 दिवस दिवा लावल्यानंतर आपल्यावरती फक्त 3 संस्कार होतात. एक नामकरण विधी 12व्या दिवशी, दुसरा देव ब्राह्मणाच्या अग्नी नारायणाच्या साक्षीनं, आणि एक आपल्याला माहित नसतो पाठीमागचे करतात अंत्यसंस्कार. हे 3च संस्कार आपल्यावरती होत असतात. 13 संस्कार आपल्यावरती होत नाहीत. म्हणून तो असणारा जीव खडा त्या दिव्याच्या समोर ठेवायचा असतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशाने 13 संस्कार त्याच्यावरती होत असतात. म्हणून पुढचा विधी आहे 13वा करायचा असतो. आणि 13वा झाल्यानंतर हा जीव
मृत्यूलोक सोडून हा जीव यमनगराकडे निघालेला असतो. मग यमनगराकडे जात असताना त्याला 16 ठिकाणी मुक्काम आहे. सौरीपूर, सौम्यपूर, धौम्यपूर, दुःखदपूर, भूभीतीपूर, नानाकंदपूर आणि शेवटी आहे शिथात्यपूर. असे 16 मुक्काम करत करत ह्या जीवाला यमदूत तिथपर्यंत घेऊन जातात आणि रात्रीचा मुक्काम आहे चित्रगुप्ताच्या नगरात. म्हणजे यमधर्मापर्यंत अजून गेलेला नसतो. रात्रीचा मुक्काम चित्रगुप्ताच्या नगरामध्ये आहे. आणि जात असताना ज्या तिथीला देह ठेवलेला आहे, हा जीव गेलेला आहे, त्या तिथीला, त्या दिवशी, त्या तिथीला त्याला भूक लागत असते. जर आपण मासिक श्राद्ध नाही घातलं तर त्या जीवात्म्याला ते दूध अन्न देत नाहीत. त्याच्यासाठी मृत्यू लोकांमध्ये त्यांच्या पश्चात असणारी जी मुलं असतील, मुली असतील, सोना असतील, त्यांनी स्मशानामध्ये निवड ठेवायचा असतो. एक त्यांच्या नावानं पितर जीव घालायचा असतो. त्याला मासिक श्राद्ध म्हणतात. जर ते नाही केलं तर त्या जीवात्म्याला 12 महिने उपाशी राहावं लागतं. आणि जर समजा नाही घातलं आणि त्या वृद्ध व्यक्तीनं जिवंत आहे तोपर्यंत, जर जिवंत आहे तोपर्यंत जर त्या व्यक्तीनं अन्नदान केलं असेल, अन्नदान केलं असेल तर त्या व्यक्तीच्या पश्चात मासिक श्राद्ध नाही घातलं तरी चालतं. कारण जिवंत आहे तोपर्यंत अन्नदान केल्यामुळं त्या व्यक्तीला अन्न द्यावं लागतं. आणि ते दोन्हीही नाही केलं तर त्या जीवात्म्याला उपाशी फरफडत ओढत नेतात. 6 महिने झाल्यानंतर 6 महिन्यांनी वैतरणी नावाची नदी येते. वैतरणी नावाच्या नदीजवळ गेल्यानंतर तिथे एक गाय आहे. त्या गायीचं नाव आहे कामधेनू. ही कामधेनू सहजासहजी कोणत्याही जीवाला सहकार्य करत नाही. जो पुण्यात्मा आहे त्या जीवाला ती सहकार्य करते, नदी तीराला नेऊन सोडते. त्याच्यासाठी जिवंत आहे तोपर्यंत गाय दान द्यावी. नाही तर परत 10व्या दिवशी ब्राह्मण सांगतात चांदीची गाय दान. चांदी कशी आहे आता तुमची तुम्ही ठरवा. मग चांदीची गाय दान देण्यापेक्षा जिवंत गाय दान द्यावी. तीही जर्शी नाही, दिशी. दान दिल्यानंतर ती गाय त्या जीवात्म्याला वैतरणी नदी तरुण जाण्यासाठी सहकार्य करते. बरं, वैतरणी नदी म्हणजे काय? चंद्रभागा किंवा शेना नदी पाण्यानं भरलेली नाही, नरकमुताने भरलेली अशी घाण आहे की त्या जीवात्म्याला पाहिल्याबरोबर किळस येते आणि माघारी फिरण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या जीवात्म्याच्या गळ्याला फास यमदूताने टाकल्यामुळं त्याला माघारी येता येत नाही. जर समजा नाही काय दान केली तर तो जीवात्मा ते यमदूत त्या नदीतून फास टाकलेला असतो ओढत येतात, बुडवतात, वरून मारतात. मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठुर यमाचे किंकर भूषा. मार खावा लागतो. आणि पैल तीराला गेल्यानंतर 6 महिन्यांनी बरोबर रात्रीचा मुक्काम चित्रगुप्ताच्या नगरामध्ये असतो. म्हणजे 16वा मुक्काम त्या ठिकाणी आहे. आणि 16वा मुक्काम त्या ठिकाणी झाल्यानंतर आज सकाळी 6 वाजता या जीवात्म्याला घेऊन ते यमदूताकडे, यमधर्माच्या दरबाराकडे घेऊन जातात, महालाकडे घेऊन जातात. जात असताना आपल्या बरोबर असतो एक यमदूत आणि दुसरा यमदूत असणारी चित्रगुप्तापाशी जी फाईल आहे आपली जन्मापासून ती अंत्यविधीपर्यंत आपला देह ठेव तोपर्यंत जे केलेलं कर्म आहे, चांगलं असो किंवा वाईट असो, त्या कर्माची फाईल घेऊन एक यमदूत बरोबर चालत असतो. आणि यमधर्माच्या महालाच्या समोर दरवाज्यावर गेल्याबरोबर त्या ठिकाणी
जसं हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी बोलवतात ना रोडवरची वेटर, तसं त्या ठिकाणी एक द्वारपाल आहे. तो द्वारपाल थांबवतो आणि त्याची फाईल घेतो आणि यानं जन्मल्यापासून मरेपर्यंत काय काय केलंय, कोणा कोणाला टोप्या घातले, ते कोणा कोणाला बुडवलंय, कोणा कोणाला मारलंय, कोणाचं किती नुकसान केलंय, का चांगलं केलंय, हे फाईल संपूर्ण पाहत नाही, पाठीमागचं पाहतो. आणि चित्रगुप्तानं काय शेरा मारला हे पाहतो. आणि या जीवात्म्याला जाण्यासाठी यममहालाकडे 2 दरवाजे आहेत. एक दक्षिण मार्ग आहे आणि एक उत्तर मार्ग आहे. दक्षिण मार्ग हा तुमच्या आमच्या जीवासाठी, जे संत महात्मे आहेत, देव अवतारी आहेत, त्यांच्यासाठी उत्तर मार्ग आहे. तुमच्या आमच्यासाठी दक्षिण मार्ग आहे. मग दक्षिण मार्गातही दरवाजे आहेत. कोणत्या दरवाजातून याला आत पाठवायचा हे असणारा तो रखवालदार, त्याचं नाव आहे धर्मध्वज. कारण त्याची आणि आपली एकदा भेट होणार. तुम्ही नाही म्हणलं तरी त्याची आपली भेट होणार आहे. त्याच्यासाठी त्याचं नाव ध्यानात ठेवा. कारण कधी ना कधी आपली त्याची भेट होणार आहे. त्याचं नाव आहे धर्मध्वज. मग तो धर्मध्वज ती फाईल पाहतो आणि त्या जीवात्म्याला केलेलं कर्म पाहून त्या दरवाजातून यमधर्मापर्यंत पोच करतो. यमधर्म जवळ नाही आपल्या. यमधर्माचं असं उंच आहे, भला मोठा महाल आहे, तो लांब असतो. आणि ती फाईल ते असणारे दूत यमधर्मापर्यंत पोहोच करतात. यमधर्म ती फाईल पाहत बसत नाही. जे बाजूला संत महानुभाव आहेत, जसं एखादा गुन्हा झाल्यानंतर मृत्यू लोकांमध्ये न्यायाधीशांची कमिटी नोंदलेली असते 5-7, तशी त्या ठिकाणी महानुभाव आहेत, त्यांच्याकडे ती फाईल दिली जाते. आणि ती फाईल पाहिल्यानंतर त्या 5 जणांनी जर समजा तिघांचा विचार एक आला तर ती शिक्षा त्या जीवात्म्याला दिली जाते. जर तिघांनी सांगितलं की बाबा या यादव महाराजांनी असं असं पाप कर्म केलेलं आहे, यांना आमच्या मते कावळ्याच्या योनीला घाला, तो निर्णय यमधर्म मान्य करतो. कारण दोघांचं कधी बहुमताला किंमत आहे, एक मताला किंमत नाही. बहुमत ज्याचा आहे तो निर्णय मान्य करतो. आणि तो असणारा यमधर्म त्या जीवात्म्याला विचारतो की बाबा शेवटची तुझी इच्छा काय आहे, शेवटची इच्छा काय आहे. कारण का आपल्या मृत्यू लोकांनी तसंच आहे. एखाद्या आरोपीला जर फाशीची शिक्षा झाली तर त्याला फाशी देत असताना सुद्धा विचारलं जातं की बाबा तुझी शेवटची इच्छा काय आहे. तसं यमदूत त्याला यमधर्म विचारतो की तुला काय इच्छा आहे. तर तो असणारा शिव यमधर्माला विनंती करतो की बाबा एकच इच्छा आहे आणि ती इच्छा आपल्या असणाऱ्या पंढरीश परमात्म्यासमोर व्यक्त करतो. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा, भूत शिनडू करिता येरझार. मी आता जन्म मरणाच्या चक्रानं फार शिरलेलो आहे, मला या जन्म मरणाचं दुःख नको. एक वेळ खरी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उठवून प्रार्थना केल्यानंतर तो भगवान परमात्मा थोडी सवलत देतो. जसं फाशीची शिक्षा झाल्यानंतर दयेचा अर्ज जर राष्ट्रपतीकडे केला ना तर राष्ट्रपती सुद्धा सवलत देतो. त्या न्यायाने पंढरीश परमात्मा त्या असणाऱ्या जीवात्म्याला सवलत देतो. आणि निर्णय झाल्यानंतर 6 ते 12:30 इतका वेळ निर्णयाला लागतो. आणि 12:30 नंतर हा जीवात्मा यमदूत, 2 यमदूत आणि वायुतत्व यांच्या समवेत आज आपल्या दरवाजापर्यंत येत असतो. तर ह्या जीवात्म्याला आणण्याची जबाबदारी वायुतत्वावरती आहे. 2 यमदूत आणि वायुतत्व आल्यानंतर
जर हिथं मृत्यू लोकांमध्ये दर्वात आल्यानंतर यथायोग्य जर नाही दिसलं तर ते असणारे मृतात्मा शाप देतात. आहा कथा कथा करीती पितर वंशी दुराचारी झाला पुत्र. आणि जर त्यांच्या मनासारखं असेल, कीर्तन असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, गोदान असेल, भूदान असेल, त्यांच्या इच्छेप्रमाणे जर असेल तर ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात. आणि त्यांच्या विरुद्ध असेल तर शाप देतात. मग आल्यानंतर यथायोग्य आशीर्वाद देऊन निघून जातात. वायू तत्व आणि ते असणारे देव परत घेऊन जातात. त्या ठिकाणी गेल्यानंतर असणारा हा जीवात्मा आपले जे पूर्वीचे जे पितर आहेत, पूर्वीचे पितर आहेत, त्या पितर आणि हा जीवात्मा एकत्रीकरण केलं जातं. आणि एकत्रीकरण करून 3 भाग केले जातात. 3 भागापैकी एक भाग असणारा वैकुंठाधिपती विष्णू भगवान परमात्मा हा एक भाग आपल्या स्वतःच्या प्रकृतीमध्ये विलीन करून घेतो. कारण का तर हा असणारा जीव त्याचा अंश आहे म्हणून. आणि एक भाग जी योनी त्याला प्राप्त झालेली आहे, जी त्याला भोगायची आहे, त्या योनीमध्ये तो एक भाग गेलेला असतो. तो कधीही आपल्या दाराला परत येत नाही. आणि एक भाग राहिलेला आहे तो आपले जे पूर्वीचे जे पितर आहेत त्या पितरांच्या ठिकाणी तो ठेवलेला असतो. आणि तो भाग पक्ष पंधरवडा, अक्षय तृतीया किंवा पुण्यतिथी या दिवशी ती वायू तत्वावरती जबाबदारी आहे. ज्या ज्या वेळेस त्यांच्या पश्चात या ठिकाणी कार्य होईल त्यावेळेस ती वायू तत्व त्या जीवात्म्याला, त्या पितरांना मृत्यू लोकांमध्ये त्यांच्या दरवाजापर्यंत घेऊन येण्याचं काम त्या वायू तत्वावरती असल्यामुळे पुण्यतिथी असेल, पक्ष पंधरवडा असेल किंवा अक्षय तृतीया असेल, या दिवशी त्या जीवात्म्याला या मृत्यू लोकांमध्ये वायू तत्व घेऊन येत असतात. मग हा असणारा जीव माणूस सहज म्हणतो, मी मगाशीच बोलून गेलो, आजा मेला नातू झाला, मला सांगा 1 वर्ष कुठल्याच गतीला जात नाही. आज त्याची गती प्राप्त होत असते कधी 12:30 नंतर. जीवात्मा या ठिकाणी आला, तृप्त झाला आणि परत 2:30 वाजता ज्यावेळेस माघारी जातो त्यावेळेस त्याची गती प्राप्त होत असते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, क्षणाक्षणाला विचार करा, क्षण क्षणा हाची करावा विचार करावा, अपार भविष्य नाशवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाचे, तुकामणी लोकेच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहू. झालेली सेवा श्री पंढरीश परमात्म्याच्या चरणी, विष्णू भगवान परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी, तुम्हा श्रोते सज्जनांच्या चरणी आणि ज्यांच्या निमित्त ही सेवा आहे असे असणारे पंढरीनाथ बापू यांच्या चरणी सेवा समर्पित करून त्यांच्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त होईल ही ईश्वरचरणी प्रार्थना करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानोबा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझी जीवली पायी गप्पन पायाच्या प्रसादी काही बोलू लिहून दे मग क्षमा करण्यासाठी नव्हे अंगभूती ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेचे प्रश्नी जन्मजन्मी पुनश्च एकदा झालेली कीर्तनरूपी सेवा तुम्हा श्रोते सज्जनांच्या चरणी ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. तुकाराम.
तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे
Oh,
मधुसूदना पद्मनाभा नारायण जगया भगवान सकल देवाजी देवा प्रभावाजी केशवा महानंदा महाभगवा सदा शिवा आणि तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तो होई मदत काही संताची या संताची त्याची मदत आणि काही न मागू देवा